नमस्कार. नमस्कार. आपला परिचय काय साहेब? माझं नाव ज्ञानदेव मारुतराव कोकाटे, गाव, कनेरगाव, तालुका, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. जिल्हा हिंगोली. आता ही जी केळीची झाडं आहे किती आहे सगळं प्लांटेशन? हे 3,500. 3,500 बुड आहे का? हो. बरं. तर याच्यामध्ये ठिबकमधून तुम्ही काय काय सोडलं याला फर्टिलायझर? काय काय सोडलंय? पृथ्वी जोरा पृथ्वी चोरा 10-26, 10-34. 10-34. 10-34. 10-34. हां. बरं. तर किती दिवस झालं तुम्ही करताय हे केळीसाठी सोडताय? यापूर्वी पण तुमच्याकडे 1-2 प्लॉट हार्वेस्टिंग होऊन गेले? 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष. हो. तर एक अंदाजे तुम्हाला काय वाटलं ते वापरल्यानंतर काय दिसतं ते 3 वर्षापासून तुम्ही वापरताय? बराच फरक वाटतो सर. बुंद्यामध्ये फरक वाटतो हं, आणि झाडात वाढात कलर हं. बरेपैकी उतार येतो. म्हणजे जो केळीच्या झाडाचा जो बुंदा आहे हो. तो लवकर फुगला जातो हो लोक. आणि झाडाची वाढ पण चांगली हो, होते चांगली होती. आणि कलर पण जास्त कलर पण आणि पान पण मोठं टाकतो. पाण्याची साईज पण मोठी येते. हो. बरं. आता तुम्ही मागच्या केळीचा हा प्लॉट जे हार्वेस्टिंग झाला एक साधारणतः तुम्हाला उतार्यामध्ये काय फरक जाणवलं का वजनामध्ये? बराच उतार येतो. बरंच उतार. हो, भरपूर. साधारणतः एक आठवतं का किती रास निघालती काय? साधारण 30-35. 30-35 रास आली तुम्हाला? हो. बरं. म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे केळी असते? दरवर्षी. बरं, ठीक आहे. बाकी काय असतं शेतामध्ये आणखी? हळद. हळद. हळदीसाठी वापरलं? हळदीसाठी नाही सर. नाही वापरलं. बरं. हळदीसाठी पण त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे. ठीक आहे. केळीबद्दल तर तुम्ही 3 वर्षापासून अनुभव घेतलेलाच आहे. हो हो. चालतं. एकंदरीत आपण इथे या ठिकाणी बघू शकतो सगळ्या झाडांची जवळपास साईज बुंद्यामध्ये सारखी आलेली आहे. मध्यंतरी सोडण्यापूर्वी हा प्लॉट बराच कमकुवत होता. सोडल्यानंतर चांगल्यापैकी त्यांनी ग्रीप घेतलेली आहे. साईज पण एकसारखी आलेली आहे. बुंदा पण सगळीकडं एकसारखा होताना दिसत आहे आणि शेतकरी आपल्या समोर गेली 3 वर्ष झालं ते वापरतात आणि त्यांनी रिझल्ट घेतलेले आहेत. केळीमध्ये क्रमी जवळपास 25-30ची रास सरासरी त्यांनी घेतलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी पृथ्वी चोरा केळीमध्ये वापरा, हळदीमध्ये वापरा, ऊसामध्ये वापरा, टरबूजमध्ये वापरा. प्रत्येक पिकामध्ये वापरून आपण त्याचा वापर करू शकतो आणि रिझल्ट घेऊ शकतो. धन्यवाद.